नमस्कार. आज बघा मी मस्तमध्ये मटकीचं कालवण करणार आहे. त्याच्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे, खोबरं, लसूण आणि आलं घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या वाटणामध्ये बघा कोथिंबीर टाकलेली आहे. मस्तमध्ये बारीक वाटून घेते. आज मी चवळीची पण भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला. फोडणीसाठी बघा मी कांदा कापलाय, टॅमॅटो पण कट करून घेतलेला आहे. खूप झटपट होणारा स्वयंपाक आहे, जास्त काही टाईम लागत नाही. गॅसवर बघा कढई पण ठेवलेली आहे. घाई गडबडीच्या टायमाला कसं मसाले वगैरे भाजायला टाईम नसतो, पण झटपट तयार होणारी भाजी दाखवते तुम्हाला मी. तेल टाकलेलं आहे बघा. आता राई टाकते. माझ्या जेवणामध्ये तेल पण कमीच असतं बघा, आणि तिखट पण कमीच असतं. राई बघा छान अशी तडतडलेली आहे. आता जिरं टाकते. जिरं टाकल्यावर कांदा टाकते. कांदा टाकल्यावर कढीपत्ता पण टाकते तेलामध्ये आणि छान असं परतून घेते. कांदा पण बघा छान असा फ्राय झालेला आहे. आता टॅमॅटो टाकते. टॅमॅटो टाकल्यावर धना पावडर, लाल तिखट, हळद आणि मीठ टाकते. हे आमचं घरगुती लाल तिखट आहे. याच्यामध्ये गरम मसाले वगैरे सगळे असतात म्हणून मी काही टाकले नाही. मिठामुळे टॅमॅटो लवकर असा नरम होतो. टॅमॅटो पण बघा छान असा फ्राय झालेला आहे. आता हे हिरवं वाटण टाकते, म्हणजे खोबऱ्याचं वाटण केलेलं. खोबऱ्याचं वाटण पण बघा छान असं परतून घ्यायचं. हे बघा मस्तमध्ये खोबऱ्याचं वाटण पण परतलेलं आहे. लहान मुलंही आवडीने खातील, कारण तिखट नाही आहे जास्त. हे बघा मसाल्याला बघा किती छान असं तेल सुटलेलं आहे. आता मटकी टाकते. मटकी पण चांगली परतून घ्यायची मसाल्यामध्ये. मटकी बघा छान अशी परतलेली आहे. आता गरम पाणी टाकते. गरमच पाणी टाकायचं, चव छान लागते. मीठ वगैरे चेक केलेलं आहे बघा. आणि गरमीमध्ये आहे ना जरा कमीच तिखट खायचं. बघा मस्तमध्ये मीठ आहे ना कालवण शिजताना टाकायचं, म्हणजे छान चव लागते. मटकी पण अशी सपक लागणार नाही. आता वरून थोडीशी मी कोथिंबीर पण टाकते. हे बघा मटकीचं कालवण एका साईडला शिजते, तोपर्यंत मी दुसऱ्या साईडला चवळीची भाजी पण करून घेणार आहे. चवळी मी साफ करून घेतलेली आहे. स्वच्छ अशी 4-5 पाण्याने धुवायची. चवळीमध्ये खूप माती असते, चांगली अशी धुवायची आणि अशी निथळत ठेवायची. फोडणीसाठी बघा मी कांदा घेतलेला आहे. हा मटकीमध्ये टॅमॅटो टाकलेला ना, हा त्याच्यातला थोडासा राहिलेला आहे, तो पण टाकणार आहे. आणि हे बघा हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आहे. तेल बघा छान असं गरम झालेलं आहे. आता जिरं टाकते. जिरं फ्राय झाल्यावर कांदा टाकते. तेल बघा मी कमीच टाकलेलं आहे, कारण एकच जुडी आहे. कांदा चांगला असा फ्राय करून घेते. कांदा जास्त भाजायचा नाही, हलकाचाच ठेवायचा. आता हिरवं वाटण टाकते आणि छान असं परतून घेते. मी थोडंसं लाल तिखट पण टाकणार आहे, कारण मी एकच मिरची टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. परतलेलं आहे बघा छान. आता भाजी टाकते. ही भाजी आहे ना शिजून खूप थोडी होते, आता दिसते जास्त. वरून बघा टॅमॅटो टाकते. मीठ मी नंतर टाकणार आहे. मीठ या भाजीला कमीच टाकायचं, कारण ही शिजून खूप कमी होते म्हणून. भाजी बघा किती कमी झालेली आहे. थोडासा मसाला आणि मीठ पण टाकलेला आहे. मला मिरचीचं जास्त खायचं नाही ना, म्हणून मी मसाला टाकला आहे थोडासा. हिरवी मिरची जरा ऑपरेशनमुळं माझ्या. बघा आता मस्तमध्ये हिला शिजवून घेते. तुम्ही जर खात असताल ना तर तुम्ही टाकू शकता जास्त. या भाजीला आहे ना पाणी पण खूप सुटतं बघा. आता झाकण ठेवते आणि मस्तमध्ये याला शिजवून घेते.
हे बघा छान अशी चवळीची भाजी झालेली आहे मस्त मध्ये. आणि बघा मटकीचं कालवण पण छान असं झालेलं आहे. हे बघा मस्त मध्ये पातळ झालेलं आहे छान असं, म्हणजे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तुम्ही. हे बघा मस्त मध्ये मटकीचं कालवण तयार झालेलं आहे आणि भाजी पण बघा तयार झालेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ मटकीचं कालवण आणि भाजीचा, हे तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंट पण करा. चला तर मग बाय.